आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या होत्या। जैन मुनी नयन पद्मसागर यांच्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता। महाराणी ताराराणी हंबीरराव मोहितेंच्या कन्या होत्या। इतिहास माहिती नसताना जैन मुनींनी असे वक्तव्य करू नये, इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांची टीका। अभिनेता सलमान खानचं कौतुक करताना एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका। 2022 मध्ये आम्ही एक विकेट घेतली होती, समोरच्याला क्लीन बोल्ड केलं। शिंदेंचं वक्तव्य। ठाण्यामध्ये टेनिस क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाच्या वेळेला शिंदे आणि सलमान खान एकत्र। शिवसेना पक्ष आणि चिन्हाप्रकरणी उद्याही सुप्रीम कोर्टात सुनावणी नाहीच। उद्याची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली। आता 23 एप्रिलला सुनावणी होण्याची शक्यता। सुनावणी पुन्हा पुढे ढकलल्यानं ठाकरे गटाचा हिरमोड। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 एप्रिलला पुणे दौऱ्यावर। जिल्हा निरीक्षकांकडून पक्षाच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेणार। पक्ष संघटनेमध्ये बदल करण्याचे राज ठाकरेंचे संकेत। राष्ट्रवादी पक्षाच्या संविधानामध्ये पटेल तटकरेंनी बदल केल्याचा रोहित पवारांचा आरोप। बदल केलेल्या पक्षाच्या नवीन संविधानामध्ये अल्पसंख्याक सेल, सामाजिक न्याय आणि ओबीसी सेल काढले, रोहित पवारांचा आरोप। खासदार पार्थ पवार आणि सुनील तटकरेंमध्ये 45 मिनिटं चर्चा। दोन्ही नेत्यांमध्ये पक्षांतर्गत चर्चा झाल्याची माहिती। दरम्यान दादांच्या स्वप्नातील पक्ष सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात पुढे नेण्याचं काम सुरू। तटकरेंची प्रतिक्रिया। दादांच्या राष्ट्रवादीचे रणनीतिकार अरोरांचं कंत्राट संपुष्टात। नरेश अरोरांचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू होणार नाही। सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरेंच्या बैठकीमध्ये अरोरांबद्दल निर्णय। मंत्री झिरवाळांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी गुन्हा दाखल। ट्रान्सजेंडरच्या तक्रारीवर कफ परेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा। ट्रान्सजेंडरच्या भावाच्या विरोधातच कफ परेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा एफआयआरमध्ये आरोप।